नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत नाशिक विभागाअंतर्गत अधीक्षक स्त्री या पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण अधीक्षक स्त्री या पदाची यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची आणि त्यामध्ये कशाप्रकारे नाव चेक करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवीन अपडेट ह्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यानंतर बघा थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय आहे। बघा या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय आहे। यामध्ये तुम्हाला अपर आयुक्त नाशिक अंतिम निवड सूची अधीक्षक महिला नाशिक विभागांतर्गत या अधीक्षक महिला या पदाची अंतिम निवड सूची जाहीर झालेली आहे। तर या पदावर क्लिक करून आता ही आपण यादी डाउनलोड करून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी ही डाउनलोड झालेली आहे आणि ही यादी जी असणार आहे, ही यादी दिनांक 4 ऑगस्ट 2025 म्हणजे आजच्या तारखेची यादी असणार आहे। बघा जाहीर सूचना या ठिकाणी दिलेली आहे। तर जाहीर सूचना काय दिलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण या PDF मध्ये बघून घेऊया। तर बघा दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अधीक्षक स्त्री या संवर्गाकरिता लेखी परीक्षा जी होती ती IBPS मार्फत दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी परीक्षा घेण्यात आली होती। तर अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक विभागातील अधीक्षक स्त्री या संवर्गाकरिता आरक्षणानुसार उमेदवाराची अंतिम निवड सूची, बघा या ठिकाणी अंतिम निवड सूची तयार करण्यात आलेली असून ही जी अंतिम सूची आहे ही अंतिम सूची www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि यासोबत अंतिम निवड सूची या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अंतिम सूची या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। बघा या ठिकाणी हे प्रसिद्ध पत्रक असणार आहे। जो विषय आहे तर सरळ सेवा भरती प्रक्रियेतील अधीक्षक स्त्री या पदाच्या संवर्गातील उमेदवारांची निवड सूची प्रसिद्ध करण्याबाबतचं हे प्रसिद्ध पत्रक असणार आहे। त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला जे काही अंतिम निवड सूची असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर बघा या ठिकाणी अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभाग अधीक्षक स्त्री सरळ सेवा भरती 2024 उमेदवारांची निवड सूची या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी अनुक्रमांक दिलेला आहे, गुणवत्ता यादीतील क्रमांक दिलेला आहे, आसन क्रमांक दिलेला आहे, त्यानंतर उमेदवारांचे मूळ जात प्रवर्ग, उमेदवारांचे नाव, लेखी परीक्षेतील एकूण गुण आणि लेखी परीक्षेत प्राप्त गुण। तर अशा प्रकारे या ठिकाणी कोणत्या प्रवर्गातून निवड झालेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर बघा या ठिकाणी समांतर प्रवर्गाचे नाव आहे दिव्यांग अल्पदृष्टी। तर यामध्ये एक विद्यार्थी निवड झालेला आहे आणि कोणत्या प्रवर्गातून निवड झालेला आहे तर अनुसूचित जाती दिव्यांग अल्पदृष्टी LV1 या प्रवर्गातून या ठिकाणी निवड झाला आहे। त्यानंतर बघा खुला प्रवर्ग सर्वसाधारणमध्ये एक विद्यार्थी निवड झालेला आहे आणि हा खुला सर्वसाधारण या ठिकाणी निवड झाला आहे 200 पैकी 142 मार्क्सवर। त्यानंतर बघा अनुसूचित जाती सर्वसाधारण 3 जागा होत्या। तर या ठिकाणी बघा 2 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे। तर 200 पैकी 138 मार्क्सवर अनुसूचित जाती सर्वसाधारण 1 आणि 200 पैकी 132 मार्क्सवर अनुसूचित जाती सर्वसाधारण 2 अशा प्रकारे। त्यानंतर भटक्या जाती जमाती ड अशा प्रकारे जे काही प्रवर्ग असेल, ज्या प्रवर्गातून तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले असेल तर तुमची निवड झाली की नाही तर ह्या यादीमध्ये बघून घ्यायचं आहे। ही यादी वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायची आणि यामध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।